नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सम संख्या आणि विषम संख्या यांची बेरीज कशी करायची। त्याचप्रमाणे आपण याची काही शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत, म्हणजेच क्रमवार संख्यांची बेरीज कशी करायची असते, त्यातली मधली संख्या शोधा। ही सर्व उदाहरणे आपण या एकाच व्हिडिओतूनच पाहणार आहोत। चला तर मग चॅनेलवर अजून नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की सम संख्या आणि विषम संख्या कोणत्या कोणत्या असतात। तर बघा, ज्या संख्या या 2च्या पटीतील असतात तर त्या संख्यांना आपण सम संख्या म्हणतो। म्हणजे बघा 0, 2, 4, 6, 8 या संख्या जेव्हा एकक स्थानी असतात तेव्हा त्यांना आपण सम संख्या असं म्हणतो। आणि याच्या व्यतिरिक्त ज्या संख्या आहेत 1, 3, 5, 7, 9 या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो। म्हणजे या संख्या जेव्हा एकक स्थानी असतात तेव्हा त्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो। तर आता बघा, सम आणि विषम संख्या यांची बेरीज कशी करायची असते, तर हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर बघा, आता कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, त्या स्पर्धा परीक्षेला अशी काही एक्झाम्पल आपल्याला येतात आणि मग त्याचं उत्तर आपण असं एका मिनिटात किंवा एका सेकंदामध्ये आपण सॉल्व्ह केलं पाहिजे। तर तुम्हाला अशी एक ट्रिक मी सांगणार आहे आणि त्या ट्रिकने आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। बघा, आता एक सूत्र लक्षात ठेवायचं इथं। तर सूत्र काय असणार आहे बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 आणि गुणिले एकूण संख्या, गुणिले एकूण संख्या। बघा, आता हे सगळं मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, तुम्ही याला व्यवस्थित लिहू शकता तुमच्या नोटबुक मध्ये। पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या, झालं, एवढंच करायचंय आपल्याला। आणि या सूत्रानुसार आपण कोणतंही एक्झाम्पल असू दे आपण ते सॉल्व्ह करू शकतो। आता आपण इथे उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। तर बघा मित्रांनो, इथे आपण प्रश्न लिहिलेला आहे आणि प्रश्न काय आहे बघा, 52 पासून 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती। आता लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला समसंख्यांची बेरीज आलेली असते तेव्हा तुमचं उत्तर हे समसंख्याच येतं, तुमचं उत्तर हे समसंख्याच येतं। आता बघा, सूत्राप्रमाणे आपण मांडूया। पहिली संख्या कोणती आपली 52 आहे। आता समसंख्या विचारली आपल्याला म्हणजे 52 ही समसंख्याच आहे। मग 52 लिहायचं अधिक शेवटची संख्या कोणती आहे 70, ही पण समसंख्याच आहे। 70 आपण इथे लिहिलं, छेदामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये आता 52 पासून 70 पर्यंतच्या टोटल एकूण संख्या किती आहेत आणि मग त्यामधल्या समसंख्या किती आहेत, तर हे आपण बघायचं। आता आपल्याला समसंख्या विचारले ना, तर 52 पासून 70 पर्यंत जर आपण बघितलं तर टोटल समसंख्या 10 आहेत। किती आहेत? 10 आहेत। तर या सगळ्या आपण नाही लिहू शकत, ते सम आणि विषम मिक्स असतात। तर आपल्याला समसंख्या विचारले म्हणून आपण फक्त 52 पासून 70 पर्यंतच्या फक्त समसंख्या आपण लिहिल्या 10। आता बघा, या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। आता आपण काय करूया, 52 आणि 70 यांची आपण बेरीज करूया। इथं 2, 7 आणि 5 झाले 12। बघा, 122 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 10। आता आपण या संख्येला भाग देऊया, बे एक्के बे, बे सख्ख 12 आणि बे एक्के बे। आता बघा, 10चा गुणाकार आपण 61 करूया, 10 एक्के 10, इथं 0 हाचा 1 आला, 10 सख्ख 7 आणि 61 म्हणजे 610 हे आपलं उत्तर आलेलं आहे। 52 पासून 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आपली 610 अशी आलेली आहे। तर बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल तुमच्या एक्झामला तर तुम्ही त्याचं उत्तर याप्रमाणे सॉल्व्ह केलं पाहिजे। आता बघा, आता आपण हे बघितलं समसंख्यांचं। आता जर तुम्हाला प्रश्न आला की विषम संख्यांची बेरीज करा, तर ती सुद्धा आपण करूया। तर बघा, आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, 27 पासून 51 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती। आता बघा, मगाशी आपण जे एक्झाम्पल सोडवलं सेम त्या प्रकारे आपण सोडवायचंय, सेम त्या प्रकारे। आता बघा, 27 आणि 51, आता या संख्या दोन्ही सुद्धा विषम आहेत, बरोबर, या संख्या दोन्ही सुद्धा विषम आहेत। मग आपण 27 पहिली संख्या अधिक दुसरी संख्या 51 छेदामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये टोटल या संख्या किती आहे। आता 21 पासून 51 पर्यंतच्या सम संख्या सोडून विषम संख्या किती आहेत, तर त्या 13 आहेत। किती आहेत? त्या 13 आहेत।
आता आपण काय करूया, या संख्या टोटल यांची अगोदर बेरीज करूया आपण. 7 आणि हे 1 8 होईल, 5 आणि 2 7 होईल, छेदामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये 13 आहे असं राहील. आता आपण या संख्येला अगोदर भाग देऊया. बघा, बे एके बे, त्यानंतर इकडं बे त्रिक 6, एक राहिला, बे 9 18. आता 39 गुणिले जर आपण 13 केलं, 39 गुणिले जर आपण 13 केलं, त्याचं उत्तर येणार आहे 507. म्हणजेच 27 पासून 51 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज जी आहे ती 507 येणार आहे. तर बघा, आता आपण बघितलं की सम संख्यांची बेरीज कशी करायची, विषम संख्यांची बेरीज कशी करायची. आता समजा जर तुम्हाला प्रश्न आला की या दोन्हीमधील फरक सांगा, म्हणजे सम संख्या आणि विषम संख्या यांच्यातला फरक सांगा, तर तो कसा काढायचा, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, इथे आपण प्रश्न घेतलेला आहे, 38 पासून 60 पर्यंतच्या सम व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. आता आपल्याला सम आणि विषम संख्या यांच्या बेरजेतला फरक काढायचा आहे. तर आपली ट्रिक तीच असणार आहे मित्रांनो. बघा, आपली ट्रिक तीच असणार आहे. 38 म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आपल्याला करायचं आहे. बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आपल्याला करायचंय. आता इथं आपल्याला एकूण संख्या नाही मांडायच्या, इथं आपल्याला एकूण संख्या नाही मांडायच्या. जेव्हा तुम्हाला फरक विचारलेला असतो बेरजेतला, तेव्हा इथं एकूण संख्या फक्त नाही मांडायच्या. आता आपण काय करूया, यांची टोटल करूया. बघा, 8 म्हणजे 98/2. आता फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा, आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. बे एके बे, त्यानंतर बे चोक 8 होईल आणि बे 9 18 होतील, म्हणजेच 49. बघा, हे आपलं उत्तर आलेलं आहे. हे आपलं उत्तर आलेलं आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो. जेव्हा तुम्हाला बेरजेतला फरक विचारलेला असतो, तेव्हा फक्त काय करायचं की या दोन्ही संख्या इथं मांडायच्या, भागिले 2 करायचं आणि दोन्हींची बेरीज करून त्या संख्येला आपल्याला फक्त 2 ने भाग द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हा बेरजेतला फरक लिहायचा आहे. आता जर तुम्हाला आलं की क्रमवार संख्यांची बेरीज करा, सम आणि विषम संख्या यांची क्रमवार संख्यांची बेरीज करा आणि त्यामधली मधली संख्या शोधा, तर ती आपण शोधायची कशी, तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, आता इथं आपण प्रश्न घेतलेला आहे आणि प्रश्न काय आहे बघा, 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज 68 आहे, तर त्या संख्या कोणत्या. आता बघा, तुम्हाला जर तुमच्या एक्झामला असा प्रश्न आला तर तुम्ही याचं उत्तर एका सेकंदामध्ये लिहू शकाल. एका सेकंदामध्ये, एकदम सोपं आहे. तर बघा, काय करायचं असतं, प्रश्न आपला काय आहे, 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज 68 आहे, तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. फक्त 4च संख्या आहेत. तर बघा, जे 68 आहे त्या 68ला आपण अगोदर या 4 ने भाग द्यायचा. 68 भागिले आपण 4 करायचं, या संख्येला आपण भाग देऊया. 4 एके 4, इथं पण 4 एके 4, 2 राहिले आणि 4 सत्ते होती 28. संख्या आपल्याला मिळेल 17. पण बघा, 17 ही संख्या काही सम आहे का, तर याच्या एका स्थानी 7 आहे ना, मग ही संख्या विषम संख्या आहे, ही संख्या सम नाहीये. मग आता काय करायचं बघा, 17च्या आधी संख्या कोणती येते, तर 16, आणि याच्या नंतर संख्या कोणती येते, 17 नंतर येते 18, बरोबर. म्हणजे या 2 संख्या तर आपल्याला मिळाल्या, म्हणजे आपल्याला समसंख्या पाहिजेत आणि त्याही क्रमवार पाहिजेत. आता बघा, 16च्या अगोदरची समसंख्या कोणती आहे, तर ती असणार आहे 14, आणि 18च्या नंतरची समसंख्या कोणती आहे, तर ती आहे 20. आणि बघा मित्रांनो, याच आहेत त्या 4 क्रमवार संख्या, याच आहेत त्या 4 क्रमवार संख्या ज्यांची बेरीज 68 असणार आहे. तुम्ही यांची बेरीज सुद्धा करून बघू शकता. यांची बेरीज असणार आहे 68. जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर सेम या प्रकारे लिहायचं आहे. बघा, आपण काय काय केलं, 68 भागिले आपण 4 केलं, उत्तर 17 आलं. पण 17 काही समसंख्या नाहीये, त्यामुळे 17च्या अगोदरची आपण समसंख्या कोणत्या आहेत ती काढायची आणि नंतरची कोणत्या आहेत ती काढायची. आणि क्रमवार विचारल्यामुळे आपल्याला ह्या संख्या इकडच्या पटपट आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे 14, 16, 18 आणि 20 याच त्या 4 संख्या आहेत आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. तर आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे आपला, 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 90 आहे, तर मधली संख्या कोणती. तर आता बघा, जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा हे उदाहरण सोडवू शकता, कारण एकदम सोपं एक्झाम्पल आहे.
जसं आपण मगाशी याचं उत्तर काढलं तर सेम त्या प्रकारे आपल्याला याचं उत्तर आता काढायचं आहे. आता बघा 5 क्रमवार संख्या आहेत, समसंख्या आहेत आणि त्यांची बेरीज आहे 90. अगोदर आपण त्या संख्या कोणत्या आहेत काढू आणि मग आपण मधली संख्या कोणती आहे ती शोधूया. तर आता बघा काय करायचंय आपल्याला, 90 भागिले आपल्याला 5 करायचंय. हे जे 90 आहे ते 90 आणि हे 5. बरोबर. आता या संख्येला आपण भाग देऊया. बघा 5 एके 5, इथे 4 उरले आणि 5 8 40. बरोबर. आता 18 ही काय आहे तर सम संख्या आहे. 18 ही सम संख्या आहे. आता 18च्या नंतरची समसंख्या कोणती तर 20 आहे. इकडं 18च्या आधीची समसंख्या कोणती आहे तर 16 आहे. त्यानंतर बघा 20 नंतरची समसंख्या 22 आहे आणि इकडं आणि 16च्या आधीची समसंख्या 14 आहे. तर आता बघा टोटल संख्या 1 2 3 4 5. बरोबर. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 90 आहे. आता याच त्या 5 क्रमवार संख्या आहेत आणि तुम्ही यांची बेरीज सुद्धा करून बघू शकता तर ती 90 येणार आहे. आता या मधली संख्या कोणती असणार आहे तर 18. जी संख्या आपल्याला मिळाली तीच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे 18 ही संख्या मधली असणार आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपा आहे. तुम्हाला या प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे तर तुम्ही त्याचं उत्तर सेम या ट्रिकने सोडवायचं आहे. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपला प्रश्न काय आहे, 7 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 105 असेल तर त्यातली सर्वात मोठी संख्या कोणती. बघा आता इथं आपण विषम संख्येचं उदाहरण बघतोय. आता बघा 7 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 105 आहे. म्हणजेच आपली ट्रिक तीच असणार आहे. 105 ला आपण काय करणार आहोत, 7 ने भाग देणार आहोत. तर बघा 7 एके 7, इथे 3 उरतील आणि 7 5 35 म्हणजेच 15. आता 15 ही संख्या आपली मेन महत्वाची संख्या आपली 15 आलेली आहे. तर आता काय करायचं, बघा जे 15 आहे ते 15 इथे आपण सेंटरला लिहूया. 15 ही संख्या विषमच आहे. बरोबर. 15 ही संख्या विषम आहे. आता 15च्या पुढची विषम संख्या कोणती तर 17. 15च्या अगोदरची विषम संख्या कोणती तर 13. त्यानंतर 17 नंतरची विषम संख्या कोणती असेल तर 19. 13च्या आधीची 11 असेल. बरोबर. संख्या 1 2 3 4 5 झाल्या. आता आपल्याला 2 संख्या पाहिजेत. 19 नंतर 21 असेल आणि 11च्या अगोदर 9 असेल. तर आता आपला प्रश्न काय विचारला की त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती. आता यामधली सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे तर 21 असणार आहे. 21 ही संख्या सर्वात मोठी असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो यावरची उदाहरणे खूप सोपी असतात. मग बघा यामध्ये कोणतीही परीक्षा असू दे तर तुम्ही त्या परीक्षेला नक्कीच या तुम्हाला उदाहरणांचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. चला तर मग तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा आणखी सराव सुद्धा करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.